पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये भाजप बरोबर जाण्यासंदर्भात चर्चा झाली होती। उद्धव ठाकरेंनी आधी भाजपा महायुतीला फसवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीलाही फसवण्याचा प्रयत्न केला। शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवरती माझा व्हिजनमध्ये आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुती सरकारचे बॉस। माझा व्हिजनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान, तर पवार शत्रू नाहीत राजकीय विरोधक, फडणवीसांचं वक्तव्य। भविष्यही नाही अस्तित्वही नाही हे अजित पवारांना समजलं आणि त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून अल्पसंख्याक समाजासाठी पायघड्या, ठाकरे गट सर्वात मोठा मुस्लिम धार्जिणा। माझा व्हिजनमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका। राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षामध्ये विलीन होणार नाही, जयंत पाटील यांचं एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये स्पष्टीकरण। सांगलीमध्ये भाजपचा पराभव होणार, जयंत पाटील यांनी केला दावा। बारामतीमध्ये महाविकास आघाडीचा 100% विजय होणार, जयंत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। राज्यातले धंदे गुजरातला जात आहेत, आदित्य ठाकरेंचा आरोप। तर आम्ही दोस्तीमध्ये धोका दिला नाही, भाजपवरती आदित्य ठाकरे यांचा मोठा माझा व्हिजनमध्ये पलटवार। गुजरातला अनेक गोष्टी चालल्या, त्यासाठी मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला का, आदित्य ठाकरे यांचा माझा व्हिजन कार्यक्रमामधून सवाल। अशोक चव्हाण यांच्यावरती आरोप झालेला आदर्श घोटाळा आणि अजित पवार यांच्यावरती आरोप झालेला सिंचन घोटाळा झाला की नाही ते भाजपनंच सांगावं। माझा महाराष्ट्र माझा व्हिजनमध्ये आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार, माझा व्हिजनमध्ये आदित्य ठाकरेंचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर ना गाडी, एकूण संपत्ती 3 कोटींची, 3 लाखांचा भरला कर। मोदींच्या जंगम मालमत्तेमध्ये 52% वाढ, निवासी भूखंड केला दान। मोदींची बहुतेक जंगम मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1,27,00,000 रुपयांच्या मुदत ठेवींच्या स्वरूपात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये रोड शो। मुंबईमधील वाहतुकीमध्ये बदल, एलबीएस मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार। मोदींच्या रोड शोसाठी महायुतीकडून जय्यत तयारी। लाल बहादूर शास्त्री मार्गावरून घाटकोपर स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरती बॅरिकेडिंग। रोड शोच्या मार्गावरती रस्त्याच्या दुतर्फा महायुतीतल्या पक्षांचे झेंडे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज रात्री 12 वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी। मोदींच्या मुंबईमधील रोड शोच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आली आहे बंदी। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। दिंडोरी, नाशिक आणि धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार, सभेची जय्यत तयारी सुरू। नाशिकच्या पिंपळगावमध्ये मोदींची सभा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली सभास्थळाची पाहणी। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड, ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही दिली नोटीस। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील सभेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये। सभेच्या अनुषंगानं कल्याण शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात। भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांची माहिती। लोकांनी ठरवलंय दिल्लीतील मुख्य इंजिन बदलायचं, लोकांनी मोदींना रस्त्यावरती आणलंय। वसईमधील सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवरती निशाणा। इंजिनामागून इंजिन जोडतायत ते वाफेचं इंजिन, हे थापाचं इंजिन आहे, उद्धव ठाकरेंची महायुतीवरती टीका। उद्धव ठाकरे यांचा आज नाशिकचा दौरा। नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी घेणार सभा। मुंबईमध्ये मोदींना रोड शो का करावा लागत आहे, 10 वर्षात काही केलं नाही का तुम्ही, भाई जगताप यांचा भाजपला सवाल। घाटकोपरमध्ये ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच। घाटकोपर दुर्घटनेमधील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार, पोलिसांकडून शोध सुरू। घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग लावलेल्या कंपनीला महानगरपालिकेकडून 3 नोटिसा दिल्या होत्या। एन विभागानं 2022 ते 2 मे तसंच एन विभागानं 2022 आणि 2 मे तसंच 13 मे 2024 रोजी नोटीस दिली असल्याची माहिती।
प्रकाश आंबेडकरांची घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळाला भेट. पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवरती कडक कारवाई करण्याची आंबेडकरांची मागणी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून घाटकोपर दुर्घटनास्थळाची पाहणी. अधिकाऱ्यांकडून घेतली रेस्क्यूची माहिती. मुंबई बरामध्ये रेल्वे हद्दीमध्ये तब्बल 99 धोकादायक होर्डिंग असल्याचं पालिकेच्या तपासणीमध्ये समोर. ही धोकादायक होर्डिंग तातडीनं हटवा. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेला नोटीस. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये 90% अनधिकृत होर्डिंग. महानगरपालिका अधिकारी होर्डिंगचे निकष पाळत नसून ते एसी केबिनमध्ये बसून राहतात. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांचा आरोप. घाटकोपर दुर्घटनेनंतर पुणे पालिका अलर्टवरती. पुणे शहरातील 1564 अनधिकृत होर्डिंग्सवरती महानगरपालिकेची कारवाई. निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादीशी संधान. राजकीय दृष्ट्या हे आम्हाला निवडणुकीनंतरच लक्षात आलं. माझा व्हिजनमध्ये देवेंद्र फडणवीसांचे आरोप. लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं माझा व्हिजनमध्ये वक्तव्य. 4 जूनच्या निकालानंतर भाजप पक्ष सत्तेत दिसणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे 35 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. दिंडोरीच्या पेठ सभेमधून रोहित पवार यांचा दावा. मीरा रोड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा. महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराच्या निमित्तानं घेतली सभा. बीडमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवसापासून पंकजा मुंडे लागल्या कामाला. जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घेतली भेट. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ वसईच्या YMC मैदानामध्ये उद्धव ठाकरेंची सभा संपन्न. वसईमध्ये कार्यकर्त्यांशीही साधला संवाद. पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची जाहीर सभा. वसईवाल्यांना वसईमध्येच निपटवून टाकू. देवेंद्र फडणवीस यांचा हितेंद्र ठाकूर यांना टोला. बेडूक किती फुगला तरी तो बैल होत नसतो. तुम्ही फक्त मोदींच्या नावावरती मत मागता. मग इथले उमेदवार फक्त बोट वर करण्यासाठी हवे आहेत का? फडणवीसांच्या टीकेला हितेंद्र ठाकूर यांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटामध्ये समझोता झालाय. निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका. प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. नाशिक लोकसभेची जागा आपल्यासाठी प्रतिष्ठेची. धुळ्यातील महायुतीच्या नियोजन बैठकीमध्ये दादा भुसेंचं वक्तव्य. दिंडोरीमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेमध्ये कांदा प्रश्नाकडे मोदींचं लक्ष वेधणार. भुजबळांची प्रतिक्रिया. कांदा प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यास सांगणार असल्याची भुजबळांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकर यांचा बालेकिल्ला असलेल्या जोगेश्वरी पूर्व भागामध्ये ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन. अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शोचंही आयोजन. हल्दीराम कंपनी विकली जाण्याची शक्यता. ब्लॅकस्टोन ग्रुपच्या नेतृत्वाखाली कन्सोर्शियमकडून हल्दीराम खरेदी करण्याची बोली. ब्लॅकस्टोन आणि त्यांच्या भागीदारांना हल्दीराममधील 74 ते 76% हिस्सा खरेदी करण्यात रस. वाकोल्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने. उज्ज्वल निकम आणि नीलम गोऱ्हे यांच्या सभेनंतर वाद. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिवचल्यानं वाद निर्माण झाला. बेळगावच्या चिकोडी येथे काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी. कोणाचा उमेदवार निवडून येणार यावरून घडली घटना. राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक. 6,700 वाड्या आणि 2,694 गावांना 3,370 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. राज्यामध्ये आज अवकाळी पावसाचा इशारा. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह होणार पाऊस. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं अनेक घरांचं नुकसान. माकपचे आमदार विनोद निकोले यांच्याकडून नुकसानाची पाहणी. सोलापूर शहरामधील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. दुपारपर्यंत कडक ऊन आणि त्यानंतर अचानक पावसाच्या सरी बरसल्यानं नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील मांडवगण फराटा या गावातील शेतकरी राजेंद्र घाडगे यांची अवकाळी पावसानं 3 एकर केळीची बाग भुईसपाट. 13 लाख रुपयांचं झालं नुकसान.
वाशिम जिल्ह्यामध्ये आज सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. पुण्याच्या खेड तालुक्यामधील पश्चिमी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान. पॉलीहाऊसचे 3 शेड उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. परभणीमध्ये वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. अर्ध्या तासाच्या पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी. रायगडच्या खालापूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. वाशिम शहरात आणि ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाच्या अवकाळी सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा. विजांच्या कडकडाटासह संपूर्ण कोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. पुणे शहर त्यासोबतच नगर, सातारा आणि सोलापूरमध्येही पावसाची शक्यता. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती. मुंबईसह उपनगरामध्ये पुढील 24 तासासाठी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचाही अंदाज. सलमान खान गोळीबार प्रकरणामध्ये गँगस्टर रोहित गोद्रा यालाही मुंबई गुन्हे शाखेनं आरोपी बनवलं. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक. छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळीला मोठा झटका. बिजापूरमध्ये नक्षल संघटनेमधून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. आत्मसमर्पण करणाऱ्या 9 नक्षलवाद्यांवरती एकूण 39 लाख रुपयांचे बक्षीस. गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायत नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार आणि अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात. 1,82,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा धरणामध्ये बुडून मृत्यू. तुमसर तालुक्यातील सोंड्या धरणातली घटना. रायगडच्या धावरी नदीमध्ये बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू. आंघोळ करणाऱ्याच्या बहाण्यानं पाण्यामध्ये उडी मारली असताना खोल पाण्यामध्ये गेल्यानं मृत्यू. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांसाठी भंडाऱ्यामध्ये अजय मेश्राम यांचं गांधीगिरी आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनानं वेधलं शहरवासियांचं लक्ष. राज्यातल्या शिक्षक पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती. शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. पंढरपूरच्या उजनी धरणाची अवस्था भीषण. धरणातील पाणीसाठा -50%. पाण्याखाली दडलेल्या पुरातन मंदिरं आणि वास्तू पडले उघड्यावर. चिपळूण नगर परिषदेतर्फे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रत्यक्ष पाण्यामध्ये बुडणाऱ्याला वाचवण्याचे दिले धडे. अंजनगाव सुरजीच्या जितेंद्रनाथ महाराजांना पितृशोक. अमरावती येथे जितेंद्र महाराजांचे वडील दत्तात्रय लोमटे यांचे वृद्धपकाळ झालं निधन. ते 100 वर्षांचे होते. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला. नांदेडमधील बाभळी बंधारा आंदोलन प्रकरणामध्ये दिलासा नाही. मोदींवरती 6 वर्ष निवडणूक बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मोदी तिरस्कार आणि द्वेषाची भाषा करतात असा याचिकेमध्ये आरोप. कोर्टाचा सुनावणीला नकार. आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार प्रचार. तर बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये देखील JP नड्डा यांची प्रचार सभा. काँग्रेस नेते राहुल गांधी आज ओडिशामध्ये. बोलांगीर येथे राहुल गांधींची रॅली. तर प्रियंका गांधी रायबरेलीमध्ये राहुल गांधींसाठी करणार प्रचार. हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघामधून कंगना रनौतनं दाखल केला उमेदवारी अर्ज. कंगना भाजपच्या तिकिटावरती निवडणुकीच्या रिंगणात. 7व्या टप्प्यामध्ये 1 जून रोजी मंडीमध्ये मतदान. राजस्थानच्या झुंझुनूमध्ये हिंदुस्तान कॉपरच्या खाणीमध्ये लिफ्ट कोसळली. 14 जण अडकले. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती. अभिनेते जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टामध्ये धाव. पूर्वसंमतीच्या शिवाय फोटो, आवाज आणि व्हिडिओ हा शब्द वापरणाऱ्यांच्या विरोधात जॅकी श्रॉफ यांच्याकडून खटला दाखल. मेलिंडा गेट्स यांचा बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सह-अध्यक्षपदाचा राजीनामा. ट्विटरवरती केली घोषणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.